हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा. बघा मैत्रिणींनो, प्रत्येकाचा जीवनात अपमान होतोच आणि तो अपमान कोणी ना कोणी किंवा आपल्या जवळचे लोक, नातेवाईक किंवा बाहेरचे ते करतात. मग त्या अपमानाचं उत्तर कसं द्यायचं की द्यायचंच नाही, शांत राहायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, जर तुम्हाला कोणतं कुत्रं चावलं किंवा तुम्हाला एखाद्या पक्षाने डंख मारली किंवा तुमचा पाय चिखलामध्ये गेला तर तुम्ही काय कराल? त्या कुत्र्याला पलटून चावाल, त्या पक्षाला पिंजऱ्यात बंद कराल किंवा चिखलामध्ये पाय गेला म्हणून चिखलाला पाय माराल? असं तर तुम्ही काही करणार नाही. तुम्ही समोर जाल किंवा त्या सिच्युएशनमधून स्वतःला वाचवाल. जो कुणी तुमचा अपमान करतो ना, तो स्वतः दाखवून देतो की तो मूर्ख आहे, तो जनावर आहे, तो मनुष्यच नाही, ॲटलिस्ट मॅच्युअर मनुष्य तरी नाहीच नाही. तर तुम्ही त्याला रिॲक्शन का देता? त्या चिखलात पाय का बरं मारता? चिखलात ऑलरेडी तुमचा पाय खराब झाला आहे आणि दुसऱ्यांदा तुम्ही पुन्हा त्याच चिखलात पाय मारला तर पुन्हा तुमचा पाय खराबच होणार आहे. तसंच जर तुमचा कोणी अपमान करत आहे तर तुम्ही चूप राहा आणि तिथून निघून जा. तुम्ही रिॲक्शन नका देऊ, ॲक्शन घ्या. तुम्ही रिॲक्शन जर दिली तर तुम्ही त्या चिखलात पुन्हा पाय माराल किंवा तुम्ही पुन्हा फसाल आणि पुन्हा स्वतःचा अपमान करून घ्याल, स्वतःची इमेज डागाल. त्यामुळे तुम्हाला रिॲक्शन द्यायचीच नाही, तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. तर त्यावेळी शांत राहायचं आहे आणि तिथून निघून जायचं आहे आणि प्लॅन करा की त्या व्यक्तीपासून कसं दूर व्हायचं आहे. कारण त्याच व्यक्तीने आपला पुन्हा अपमान नाही केला पाहिजे म्हणून. जसा रस्त्याने चाललेल्या कुत्र्याने तुम्हाला चावा घेतला तर तुम्ही त्याला चावणार तर नाही, तर तुम्ही इंजेक्शन घ्याल आणि बरं व्हाल. असंच रस्त्याने चाललेल्या व्यक्तीने जर तुम्हाला किंवा तुमचा अपमान केला तर समोर निघून जायचं. आपले नातेवाईक, आपले कलीग किंवा ऑफिसमधील कोणी जर तुमचा अपमान करत असेल तरी पण त्याला रिॲक्शन देऊच नका. तुमची लेवल त्या व्यक्तीच्या बरोबरची किंवा त्या व्यक्तीसारखी नाही आहे. तुमची लेवल त्या व्यक्तीपेक्षाही उंच आहे. ओके, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.